हॅलो, मी हेमाली आणि आजपासून PKLचा सीझन 12 सुरू होतो आहे. मला खात्री आहे की जे कोणी कबड्डी फॅन्स आहेत त्यांच्यासाठी ही खूप एक्सायटिंग न्यूज आहे, कारण मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. आणि आजची जी दुसरी मॅच आहे ना, ती एकदम तोडू मॅच असणार आहे. तोडू अशा करता कारण मॅच कोणाची आहे, तर पुणेरी पलटण वर्सेस बँगलुरू बुल्स. आणि माझ्यासाठी 3 महत्त्वाची रिझन्स ही मॅच बघण्यामागे. रिझन नंबर 1, आकाश शिंदे. आकाश ह्यावेळी पुणेरी पलटणबरोबर नाही आहे, तर बँगलुरू बुल्सबरोबर आहे. आणि आकाश असलम, मोहित यांच्याबरोबर फक्त PKL नाही, तर खूप साऱ्या बाकीच्या टुर्नामेंट्समध्ये सुद्धा जवळून खेळलेला आहे. ना ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आकाशला त्यांच्या विरुद्ध खेळताना बघणं एक वेगळीच मजा असणार आहे. माझं रिझन 2, BC रमेश सर. BC रमेश सर हे आपले गेल्या 3 सीझन्सपासून कोच होते. ऑफकोर्स त्यांनी गेल्या सीझनमध्ये अर्धवट सोडला, पण त्यांनी आपल्याला चॅम्पियन ट्रॉफीसुद्धा मिळवून दिली आहे. त्यांना आपल्या खेळाडूंची नस माहिती आहे ना. ह्या सगळ्यामध्ये त्यांनी आपल्या बँगलुरू बुल्स टीमला, कारण आता ते बँगलुरू बुल्स टीमचे कोच आहेत, काय कानमंत्र दिला असेल आणि त्यांची मॅटवरची स्ट्रॅटेजी काय असेल, हेही मला बघायला खूप आवडेल. आणि माझं सर्वात महत्त्वाचं रिझन आणि रिझन नंबर 3 म्हणजे पुणेरी पलटणचा आजकालचा सोशल मीडियाचा जो स्वॅग आहे ना, तो एकदम भन्नाट आहे. म्हणजे त्यांची आजचीच पोस्ट बघा ना, ज्याच्यामध्ये असलम पेशव्यांच्या पेहरावामध्ये आहे, किंवा असलमची बदललेली हेअरस्टाईल, मोहितचं वेगळंच त्याचा काय ह्यावेळी परफॉर्मन्स असणार आहे. कारण गेल्या सीझन त्याचा असा ओके होता. सचिन आपल्या टीममध्ये आता आला आहे, त्याचं बाकीच्या खेळाडूंबरोबर काय इक्वेशन असणार आहे. ह्या सगळं मला मॅटवर जे काही पुणेरी पलटण आजकाल सोशल मीडियावर पोर्ट्रे करत आहे, त्याने आम्हा फॅन्सची तर एकदम एक्सपेक्टेशन इथे गेलेली आहे. पण ती मॅटवर आज कशी दिसणार आहे, याच्यासाठी मनामध्ये थोडीशी धाकधूकसुद्धा आहे. तर मला आय एम जस्ट वेटिंग फॉर 7:30 वाजता मी टी व्हीला अशी ग्लू होऊन बसणार आहे. त्याच्या आधी आमच्याकडे गणपती बाप्पा आहेत, त्यांची आरती वगैरेसुद्धा मी त्याच्या आधीच करून घेणार आहे, कारण मला नंतर अजिबात कसलाही व्यत्यय नको आहे. एक गोष्ट मला आवर्जून इथे ना PKLच्या टीमला सांगावं असं वाटेल, की ह्यावेळी तुम्ही पुण्यात मॅच न ठेवून ना फार चुकीची गोष्ट केली आहे बरं का. कारण पुण्यातही मॅच नाही आहे, मुंबईमध्येही मॅच नाही आहे. आणि कबड्डी हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रीयांचा अगदी जीवाचा प्रश्न आहे. मग आम्ही करायचं काय? आम्ही एवढ्या दूर त्या वायजाग, जयपूर, दिल्लीला यायचं का बघायला? तर आता हा सीझन तुमचं प्लॅनिंग ऑलरेडी झालंच आहे, पण माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही नेक्स्ट सीझन विदाऊट फेल पुणे मुंबईमध्ये नक्की मॅच ठेवा. आणि पुणेरी पलटण, ऑल द व्हेरी बेस्ट. आपल्याला ह्यावर्षी जो गेल्या वर्षीचा आपला मिशॅप होता, तो ह्यावर्षी आपल्याला करायचा नाही आहे. सगळ्या प्लेयर्सना बाप्पाकडे मी हेच मागीन की सगळी प्लेयर्सना तू फिट ठेव. मागच्या वेळी असलम इंजॉरीने मध्येच सीझनमधनं गेलेला, हे असलं नको व्हायला. आणि हे कुठल्याच प्लेअरबरोबर, फक्त पुणेरी पलटणच नाही तर कुठल्याच प्लेअरबरोबर नको व्हायला. आणि अजून एक एक्सायटिंग सीझन आम्हा सगळ्या कबड्डी फॅन्सला बघायला मिळवते. थँक्यू.